नमस्कार. आपण डिंगोरे या ठिकाणी आलेलो आहे. इथं तर खाली पाहू शकता. हा 6-7 महिन्यापूर्वी आपण सर्वप्रथम बातमी करायला आलो होतो. तेव्हापासून जसा रस्ता आहे तसा रस्ता आहे. काय अतिक्रमण आहेत असं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि रस्ता 40 फुटाचा असून देखील हा रस्ता अजून मोठा करावा असं काही गटाचं म्हणणं आहे. तर माझ्या हातामध्ये हा कागद आहे तहसीलदार कार्यालय जुन्नर यांचा. तहसीलदारांची सही आहे आणि याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा रस्त्याचं जे 390 मीटर 390 मीटरच्या रस्त्याचं आजूबाजूचं शेतकऱ्यांचं अतिक्रमण काढून टाकण्यात यावं आणि 5 तारखेला ही अतिक्रमण हटवायची मोहीम या ठिकाणी होणार आहे. तर इथले शेतकरी आहेत सुनील उकिरडे आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. आता हे तुम्ही वाचलंय, हो, काय म्हणणं यावर? यावरती म्हणणे असं आहे माझं, मी यांच्याकडं पत्रव्यवहार केलेला आहे तहसीलदारांकडे. हा रस्ता 3.5 किलोमीटरचा आहे. 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा. 350 मीटरचा याचा काही संबंधच नाही. 350 मीटर तुम्ही आत्ताही जा, अख्खा मोकळा केलेला आहे आणि त्यांना लागतोय त्याच्यापेक्षा जास्त जागा सोडलेली आहे. ती किल्ल्या शेतकऱ्यांनी आणि ही किल्ल्या पण शेतकऱ्यांनी. आमचं ह्या 350 मीटरला काहीच म्हणणं नाही. पण आमचं म्हणणं काय आहे, जर त्या शेतकऱ्याकडं माझ्याकडं तुम्हाला 40 ते 50 फुटाचा रस्ता लागतोय आणि तुम्ही पण आता खालून आले, काय परिस्थिती आणि वर पण आपण जाऊ, खालीवर रस्ता किती आणि दुसरा असं 1 मिनिट ह्या म्हणतात नकाशाप्रमाणे रस्ता करायचा आहे. म्हणजे आता हे सगळं तुमचं अतिक्रमण हटवण्यासाठी चाललंय. हे फक्त ती किल्ल्या शेतकऱ्याला त्रास देणे आणि मला त्रास देणे, याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही काय आणि जाणून बुजून चाललंय. आता हे थांबा, हे जे खाली गटर काढलेलं आहे हे कधी काढलं? हे मला तरी वाटतं एप्रिल महिन्यात गटर काढलेले. असंच ठेवलंय? हे असंच ठेवले आणि तुम्ही अख्ख्या तालुक्यात नाही म्हणते राज्यात जा, यावाडी कुठं मोटर गटर असतात का पाण्यात रस्त्याची? हे घर कोणाचं आहे? हे माझ्या चुलत्याचं आहे, म्हणजे माझ्याच भावाचं आहे. आणि पलीकडचं ते माझं आहे. ते तुम्हाला त्रास व्हावा म्हणून हे चालले? आता ते समोर दिसतंय आणि सगळे येता जाता तेच होत. आता ह्या आरोग्याचा केवढा मोठा प्रश्न आहे बघा, ते पाणी कसं झाले. आणि यांचं म्हणणं काय, नकाशाप्रमाणे सरळ करायचं आहे. घालून जर सरळ रस्ता आल्यावर काय घर बिर थोडीच जायची काय? बर. म्हणजे हे जे घर आहे हे तोडायचं? आता ते हे बघा ना, तिथे आता इकडं कुठं हे बघा, इकडं उकरलंय कुठं आणि तिकडं कुठं गेलं उकरायला. 7-8 फुटाचं हे तर गटरच दिसते रुंदीचं एवढं. आता आणि पहिली गोष्ट त्यांना काय लागतंय, वडा लागतोय. आता ह्या वड्याला कोणाला तुम्हाला सांगतो, वडा म्हणजे काय असते, पाणी वाहतं. पाणी इथं तुमचे पायी गाळाने भरले तर चप्पल धुवायला सुद्धा पाणी नाही आणि याला वडा कसा म्हणता येईल? त्याला वडा काढायचा आहे. आणि वडा कसा काढता येईल? ते आंबेदारावरून तो आमचा याचा रस्ता, डोंगर रस्ता आहे, त्या डोंगर आहे, त्याचं पाणी जर यांनी आणायचं असेल तर वडा होऊ शकतो. आणि त्याला प्रवाह तिकडे दुसरीकडे, ह्या प्रवाह त्यांना पाडायचा असेल तर मग त्याच्यासाठीच हा वडा चाललाय. पहा ना आता तुम्हीच, आता हे बघा इकडं कुठे हे गटर, इकडं कुठे आणि ते तिकडे किती उकरले. पण हे जे ओढा जर तुमच्या नकाशावर असेल आणि तुम्ही जर ह्या सरकारी जागेमध्ये जर घर बांधले असेल तर हा तुमचा दोष नाही का? आमचा दोष वडा आहे ना, हा वडा या पहिला छोटा होता. छोटा म्हणजे पहिला रस्ता नव्हताच, वडाच होता. त्या वड्याने आम्ही ये जा करायचं. कालांतराने शासकीय त्याच्यात फंड पडला आणि तो वडा बुजवण्यात आला. बुजवण्यात आल्यावरती त्याचं असं तिकडून काही घेतलं, काही इकडनं घेतलं क्षेत्र आणि तो रस्ता त्यावेळेस तयार केला, वडा बुजवण्यात आला. आणि आताही पण रस्ता आहे, त्याच्या बाजूला जर गटर काढलं तर काय चढणार? आता हे तुम्ही सांगा, आहे का कुठं यावाडी मोठाली गटर? मग आता हे सरळ करायचं आहे का रस्ता? हा, त्यांना सरळ करायचं आहे, पण माझं म्हणणं नकाशाप्रमाणे सरळ केलं तर काय अडचण नाही. मला हा रस्ता किती फूट आहे? मला तर वाटतं 30-35 फूट तर असेल कमीत कमी. ते पानं टेप मोजून दाखवतो. हा रस्ता आता आहे ना, तिथून तर ते 40 फुटाचं अंतर आहे मोकळं केलेलं, 40 फूट. हे मुद्दाम करायचं तुमचं घर तोडण्यासाठी? आता ते त्यांच्या डोक्यात काय तेच, मग आता मुद्दामच काय म्हणणं? मुद्दामच चाललंय, दुसरं काय चाललंय? बर. आता हे जसं खोदलंय तसंच ठेवलं, याच्यात काही नाही. आणि त्यांचं म्हणणं काय, हे मोरे आणले होते ना? मग ह्या मोरे आणल्यात, पण त्या यांनी आणल्यात वाटतं, ह्या माझ्या भावाने आणलेल्या. त्याच्या घरात जायला रस्ता नाही ना, म्हणजे रस्ता म्हणजे दरवाजाच तू म्हणजे त्या उमऱ्यापर्यंत तोडून घेतल्या. आता त्यांनी म्हणजे तुमच्या हे घर खर्च करून पदरमोड करून ही मोरी आणली? हा, पदरमोड काय कुठून तरी उचलून आणल्यात, पण मला काही त्याचं माहित नाही की पैसे देऊन आणल्यात का कुठून आणल्यात, पण ते आणल्यात त्यांनी. आता हा बंगला दिसतोय हा तुमचा? हो, माझा. आता हे जे भिंत बांधलेली आहे तुम्ही, हो हो, हे तोडायला तयार आहेत का तुम्ही? हो, द्यायला तयार आहे ना. मी त्यांना काय बोललो, इथून लागत आहे ना, इथून घ्या गटर काढून, हा खांबळा तुमच्या पद्धतीने शिफ्ट करा.
त्यांना गटराच पाय वडाच करायचंय ना. आता तुम्हाला सांगतो का इथं लहान लहान मुलं आहेत ना हे बघा, हे इथं कामगार आहेत वाटते ना. हा हे माझे कामगार आहेत. ही जर आता मुलं बघा याच्यात पाणी साचले, कमरे एवढं पाणी साचलं, मरल एखादं बाळ. याच्यात जर बुडून मेलं तर याला जबाबदार कोण? ठीक आहे, आता तुमचं चाललं होतं, तुमचं जे आहे ती भिंत तोडायचं, ते भिंत तोडायला तुमची काय हरकत? काहीच हरकत नाही. मग आता अडचण काय? त्यांना काय अडचण आहे आता? आणि तुम्ही एक बघा रस्ता किती हे म्हणजे रस्त्याला रुंदी किती आहे, त्यांना असा कसा रस्ता करायचा आहे? मला 35 फूटचा दिसतोय रुंदीला. तुम्हाला मी टेप एवढा हायवे पण नाही. 40 फूट आहे. तुम्ही 35च ना, मी टेप लावून तुम्हाला मोजून दाखवतो. 40 फूट आहे. हा बंगला काय तुमचा? हे आपलं घर आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे? हा बंगला रस्त्यामध्ये त्या गोड्यामध्ये? हा वड्यामध्ये. ही जी कांदा चाळ आहे ना, ही वड्यामध्ये. आणि ही एक बाजू तुम्हाला त्याच्या मी तुम्हाला सगळे दाखवतो पेपर. ही जी कांदा चाळ आहे ना, ही पहिली इकडे होती, ती बाजू आहे ना, हे बघा इथं दिसते तुम्हाला, हा बघा बर. ही इकडे होती. म्हणजे हे तुम्ही काढलंय काय? हे तोडून त्याला मोकळं करून दिलं, याला कमी जागा पडत होती. मग आता हे केले तरी पण त्रास? तरी त्यांचं म्हणणं आहे का तिकून ते 5 गाळे नाही ते तोडायचे. आता तुम्ही बघा, जर खालून सरळ स्टेट आले तर हे काय कशासाठी तोडायला लागेल? एवढं तुमच्या यावर का आलेत? समजा तुमचे काही विरोधक असतील ते. आता काय त्यांचे काय मला काय मला म्हणजे मला मग आता इथं होतं तुमचं अँगल कुठं होतं दाखवता का? हे काय इथं इथपर्यंत बरं घेऊ द्या का? ही मी तो काढला आणि इकडे सारखा आतमध्ये घेतली. आता काय म्हणतात अजून तिकडे सारखं? आता हे म्हणतात ही बाजू काढायचीच आहे. त्यांचं म्हणणं आहे का ही बाजू काढूनच टाक, म्हणजे हा गाळाच नको इथं. इथं नको. आणि तुम्ही सांगा आता हा जर इकडे हे काढला तर हा रस्ता वाकडा होईल नाही, मग कसं होईल? आणि नकाशात रस्ता सरळ आहे. आता तिथं ते काय भुईमुगाचा पाला आहे कसलाय? नाही, ते हे मिरची आहेत. मिरची तिथून रस्ता आहे ना तिकडून दाखवतो ना तुम्हाला रस्ता. तिकडून त्यांनी जागा हे करून ठेवलेली आहे. त्या शेतकऱ्याचं काहीच आता ती पडे मोकळा आहे म्हणून त्यांनी टाकली. पण हा रस्ता ऑलरेडी त्यांना करण्यासाठी हा मोकळाच करून ठेवलाय. हे आहे ना, हे सगळं मोकळं करून ठेवलंय त्यांना रस्ता करण्यासाठी. म्हणजे असं वरती किती गाव आहेत? वरती गाव एक 400-500 लोक, म्हणजे 400-500 लोकसंख्येची वस्ती आहे. 500 लोकसंख्येला एवढं 40 फुटाचा रस्ता पाहिजे का? आता काय त्यांना वरती MIDC करायची का काय, महाराष्ट्र औद्योगिकचा काय प्रोजेक्ट आणायचा आहे का माहित नाही. आता हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो. इथं आता त्यांचं काय म्हणणं आहे का सुनील उकेडेने रस्ता अडवलाय आणि त्याचा अतिक्रमण मला तुम्ही दाखवा कॅमेऱ्याला, कळू द्या जनतेला कुठं अडवलाय आणि कुठं माझं काय अतिक्रमण आहे. ह्या लगतच्या शेतकऱ्यांनी पण आहे ना त्याच्या अख्ख्या मिरच्या सोडून गेल्या. त्यांनी त्याच्या पद्धतीने इकून पाणी काढून दिलं. ही रस्त्यासाठीच आम्ही जागा ठेवली. बरं आता हे बघा पुढं तो मुरमाचा ढिगारा दिसतोय बरोबर? बरोबर बरोबर. तिकडून जर रस्ता असेल तर हे जे काय चाळे ही तुमची थोडीशी जाती असं दिसतंय ना. त्याचा आधार घेतला तर त्याचा मग त्यांनी तोच मुद्दा लावून धरलाय. पण त्याची तुम्हाला ती कारण सांगतो. तो रस्ता तिकडे कसा गेलाय. अच्छा, तुम्हाला मी ते पण सांगतो त्याची कारण काय केली. ज्यावेळेस महसूलची माणसं पुढे जाऊ आपण. याची माणसं आली कुठली, महसूल आणि भूमी अभिलेखची. तर त्यांनी काय केलं, आम्हाला मार्किंग करून दिलं. ही इथून इथपर्यंत आमचं याचं येते रस्त्याच्यासाठी जागा हे केली. पण टेप धरताना त्यावेळेस काही लोकांनी अशी त्याच्यात दिशाभूल केली. तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवतो. मी व्हिडिओ काढून ठेवलेला आहे. नाही आता तुम्ही आता काय म्हणाले का भूमी अभिलेख विभागाने हा रस्ता दाखवलाय बरोबर आहे? हो सावकाश पटेल. तर हा इकडून केलाय तर मग हे तुमचं येतेच ना. ते बरं ते येते ना. पण ते कशा पद्धतीने गेले ते तुम्हाला सांगतो. जर तुम्ही खालून पाहिलं तर रस्ता इकडे. बरोबर. त्यांना मी काय म्हणत होतो का तुम्ही खालून रस्त्याचं काम चालू करा. पण त्यांना मला जाणून बुजून त्रासच द्या. म्हणजे मला त्यांनी सेटिंग करून रस्त्याचं काम वरून घ्या. अच्छा, मग जर इकडून धरला असा रस्ता गेला ऐका, इकडून जर घेतलं तर त्या निलेश आंबलेच्या घरावर जाते. मग मी काय म्हणायचं का इकडून त्याच्या घरावर न्या. तुम्ही खालून पाहिलं तर रस्ता कुठे येतोय. ही कोर जरी धरली ना तरी अशी बरोबर निघती ना.
अहो तुम्ही सांगतो जर रस्ता करायचा ठरला तर काय, आणि तरी त्यांचं पण- काय म्हणणं आहे ते कोर मध्ये ठीक आहे बघा, हा. त्यांचं कोर आहे, पण त्यांचं काय म्हणणं आहे, इकडून ओढा करायचा. हा. जर इकडे- ओढा करायचा असेल तर मग हे जाईल. हा. आणि आता आपण पावसाळ्यात इथं तर पाणी नाहीये एवढं. आता तुम्ही सांगा पायी धुवायला तरी तुम्हाला पाणी आहे का इथं, कायला वडा पाहिजे? आपण हे काय ओढा आहे का गटार एवढं कॉल ते आता ते संबंधित ठेकेदाराला विचारू आपण का तू वडा केलाय का माणसं गाडायला केलंय, 12-15 फूट केलंय. म्हणजे कशी करून तुमचं ही चाळ तोडायचीच. तोडायचीच, हेच टार्गेट, दुसरं काय नाही. मग हे कोण करते? हे आता ते तुम्हाला मी सांगतो ना, मी नाही नाही, सांगा ना, स्पष्ट बोला ना. हे आता आम्हीच फक्त आहे ना, बोलतोय. ऐका, हे फक्त अंकुश आमले आणि त्याला जोडीदार थोडी 1-2-4 आदिवासी लोक आहेत. यांनी इथल्या ह्या शेजाऱ्याचं पण म्हणणं नाही का याचं पाडा आणि त्याचं तोडा. त्यांचं म्हणणं, यांचं माझं आणि आमचं म्हणणं काय, का रस्ता करा, आणि आम्ही ही जागा सोडून दिलेली. आता जरी रस्ता केला तर एवढ्या याच्यात रस्ता बसतोय. असं कोणता रस्ता करायचा यांना का? जर आता 40 जर एवढ्या फुटात याच्यात यांचं- रस्ता केला ना तर वरून जर पाहिलं तर रस्ता बसतोय. हे आता मला माहिती नाही, मी माहिती घेतलेली आहे. ग्रामपंचायतीला विचारलं तर ते म्हणतात कुठल्या तरी याचा आशाताईचा का अमोल कोल्हेंच्या याच्यातला निधी पडलेला आहे, आम्हाला काय माहिती नाही कोण काम करत, असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे. आता हा रस्ता पेमेंट झाला असाच्या. हा आता जवळ तुम्हाला सांगतो ना, एप्रिल मध्ये हा उकरून ठेवलाय, आता पावसाळा असू दे लगेच. असाच गेलाय. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या इथले आजूबाजूच्या एवढ्या जागेतल्या आम्हाला डोक्यावर तिकडे माल काढायला लागतो, आणि केवळ काय तर यांच्या आडमुठ्या भूमिकामुळे. आता तुम्ही मला सांगा, इथं रस्ता होऊ शकत नाही का या 40 फुटात? ते पांढरे बाळा तुम्हाला मोजून दाखवतो, नाही नाही, या ना इकडे या ना. आता विषय काय आहे, आता तुमचं म्हणणं सांगून झालेलं आहे. हा. तुमचं म्हणणं आहे का रस्त्याची एवढी गरज नाही, ठीक आहे, सरकारी रस्ता आहे, हो. परंतु ते मुद्दाम तुमचं जे अतिक्रमण आहे ते काढायसाठी हे रुंद करतायत, ते बी 350 मीटर. हाच आरोप आहे ना तुमचा. अतिक्रमण म्हणताच नाही, ते सिद्धच कसं झालं अतिक्रमण? फक्त यांनी काय अहो, केलं, सरकारी मोजणीमध्ये ते काहीतरी झालं असं नाही ना, त्या एक सरकारी मुली इथं आलेली, तुम्हाला सांगू, तुम्ही उभे आहेत ना तिथं आलेली, इथं हा तिथं. आणि त्यांनी सगळ्यांना माहिती आहे का तिथं फक्की पडलेली आहे. कुठं? इथं हा, त्या खांबाच्या तुम्ही उभे आहेत का तिथं पडलेली आहे फक्की. याच्यावर. हा तिथं. आणि हा काय शिवेचा बांध आहे का? सर्वे नंबर? शिवायचं नाही, ते नकाशात रस्ता आहे तुम्हाला, आणि तो नकाशात सरळ आहे. पण जर नकाशात रस्ता सरळ आहे तर मग हे वाकडे तिकडे का होईल? बरं, आता पाठीमाग काय ती घर वगैरे ती नाही तोडणार का ते? तुम्हाला आता तुम्ही चला वर दाखवतो तुम्हाला सगळं. वर जायचं? हा, वर जायचं. चला मग काय आता. तर पण एवढं जास्त रुंदीची जर गरज नसेल तर काही तोडायची गरज नव्हती ना. आता हे तुम्ही अशी गटर कोणत्या, म्हणजे आता मला तेच कळत नाही का यांना असे रस्ते करायचेत कसे हे कोणाचं आहे? काय? हे माझा तो बारका चुलत भावाच आहे. मग तुमची भावकी टार्गेट केली काही तर राहती? नाही, आता ते फक्त हे नमस्कार, नमस्कार. दोन शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही, बाकी. आता यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही इथलेच आहेत का? नाही आम्ही पाहुणे पाहुणे आहेत का? अच्छा, चल काही इथं बातमी करतो. धन्यवाद. आता बोला, बोला. हे एवढी गटर केल्यात, आणि याला जायला सुद्धा कुठं पाणी काढायला जागा ठेवली नाही. ते कसं म्हणतात का सरळ करायचा रस्ता, नकाशात सरळ रस्ता आहे. तू जर इकडनं पाहिलं आणि इकडनं जर हा सरळ नेला तर ते बरा ते असं कुठं जाईल? तो ते बरा तोडावं लागते सरळ केला सरळ करायचं म्हणजे. त्या बंगल्याच्या कडेने जाईल. बांगल्याच्या कडे जाईल सरळ पाहिले तर बरं. सरळ पाहिलं तर. मग तो तिकडून जर नकाशात वाकडा असेल तर? पण आता नकाशात तुम्हाला दाखवतो, नकाशात कुठं वाकडच नाही रस्ता, सरळ आहे. सरळच आहे. मग तिकडून वाकडा करायचा. मग आता मी तुम्हाला जाणून बुजून ते चाललंय. इकडून पाहिलं का तिकडून वाकडं करायचं, आणि तिकडून पाहिलं का इकडे. आता वरती बघा, इकडे वरती ती गाडी उभी आहे का, तिथं 10 फुटाचा रस्ता आहे, 10 फुटाचा डांबरीचा रस्ता आहे, 10 फुटाचा डांबरीचा रस्ता आहे तिथं. आणि तिथं 10 फुटाचा आहे. इथं तुम्हाला ऑनलाईन टेप हा. इथं मोजलं तर इथं 28 फूट रस्ता आहे. हा इथं तिथून खाली. गटर ते वेगळंच. गटर वेगळंच, हा गटर वेगळंच. ते 10-12 फूट दिसते, लांब दिसते. तुम्ही सांगा, जर इथंच तुम्हाला एवढा लागतोय, खालीवर बारीक लागतो ना, आमच्या एवढ्या जागेतच तुम्हाला मोठा रस्ता लागतोय. मग आमचं पण म्हणणं काय, तुम्हाला आमच्या इथं लागतो, तुम्ही सगळंच एवढा करा ना, अडचण काय? सगळंच करा तेवढं. काय नक्की तुमच्यावर दुश्मनी का कोणाची?
नाही दुश्मनी नाही, फक्त त्यांचं काय माहिती का, दुश्मनीचा म्हणता नाही याचं, ते दुश्मन काय आम्ही काही एवढे मोठे नाहीत त्यांच्या बरोबर दुश्मनी कराय, पण त्यांना फक्त एका जाणून बुजून यांना त्रास द्यायचा. का पण आता माझ्या अॅट्रॉसिटीचा काही लोकांच्या सांगण्यावरून त्या लोकांच्या सह्या घेऊन याच्याकडे अर्ज दिला का बाई यांनी आम्हाला जातीवाचक शिवी दिली. आता तुम्ही माझ्या घराला 24 तास CCTV चालू आहे, आम्ही सकाळी 6ला जातो तर संध्याकाळी 6ला घरी येतो, आणि आम्ही यांना शिवाय द्यायला कुठं घरी थांबलो यांच्या लहान मुलांना. पाऊस गटर सोडून इथं 18 फूट रस्ता आहे, गटर फूट सोडून इथं 18 फूट रस्ता आहे, गटर सोडून चला. वरती किती आहे? तिकडं वरती रस्ता 12 फूट आहे आणि बाजूचं गटर आहे, खाली 10 फूट रस्ता आहे आणि बाजूचं गटर आहे. आता इथं या त्यांना इथं रस्ता बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तिथं जागा किती मी दाखव पर माझ्या त्या बराकीच्या फार कोपऱ्याने दाखव, तिथं गटर आणि रस्ता बसत नाही का. चला नाही पुढं धोक आहे. करायचं रस्ता तर तिकडं कोपऱ्यात दे. या कॅमेरा घेऊन या, भिंतीच्या बसून धर ना, पर गटर आपल्याला गटर काढायचे. हे बघ 28 फूट आहे, किती आहे तिथं? 28. मग 28 फुटात त्यांना रस्ता आणि गटर होत नाही, आणि तरी इकून गटर काढलेली हे सोडून दिले. आपल्याला त्या शेतकऱ्याच्या तिकडे जायची गरजच नाही, एवढी जागा इथं मोकळी. म्हणजे गटर धरून किती फूट होईल इथं? दर रे पकड, हा गटर धरून या ना इकडे. 36 फूट रस्ता आहे गटर धरून, एवढी जागा 36 फूट. हा हे गटर धरलं, इकडं तिकडे जायची गरजच नाही तिकडे. हे बघ 36 फूट आहे. जर फक्त हा 350 फुटाचा अजून पॅसेज आहे, हा हाच फक्त एवढं वाढवायचा. त्यांना फक्त एवढंच वाढवायचं आहे, बाकीचं काय नाही. आणि तिकडं त्यांच्या तिकडं जे फक्की मारली, ऐका ना, जो लोकांना वापरायला रस्ता आहे तो फक्त 12 फुटाचाच आहे, आणि आजूबाजूला त्यांनी अतिक्रमण करून त्यांच्याच बांधकाम कायम आहेत. मग जर तिकडं काही ठिकाणी त्यांची बांधकाम सोड म्हणजे बाउंड्री पकडून 16 फूट आतमध्ये फक्की मारलेली, मग ते काढणार आहेत का ते याच्याबरोबर? हा कुठला आहे? पानभर रस्ता आहे. आपण आता याच्यावरती पाहत नाही ना, कशावरती राज्यमार्ग आहे का कोणता आहे, जिल्हा मार्ग का राज्यमार्ग आहे काय माहिती होतं काय, तुम्हाला दाखवतो ना नकाशा. हे धर रे. पुढं ते गटार तिकडे जायचीच गरज नाही, एवढं याच्यात त्यांना रस्ता होत नाही. तरी अजून लांब आहे. अजून यांना रुंद पाहिजे, त्यांना रुंद करून फक्त, आणि एवढंच करायचं, साडे वर बाकीचा नाही करायचा, फक्त एवढंच करायचं. माझी वैयक्तिक अशी मागणी आहे, जर आमच्या ही लगतच्या शेतकऱ्याकडे माझ्याकडे यांना जर 40 फुटाचा जो का आता तुम्ही पाहिले एवढा लागत असं, तर 3.5 किलोमीटरचा पूर्ण रस्ता नकाशाप्रमाणे जे काही त्यांचं स्केल आहे त्यानुसार आम्हाला रस्ता पाहिजे. स्टार्ट पॉईंट जो काही 3.5 किलोमीटर हा हा तसाच पाहिजे. आणि आम्हाला ह्या रस्त्यावरती तुम्ही काम केलं तर आम्हाला काही अडचण नाही, पण जर आम्हाला अजूनही आमची तोडातोड तुम्हाला करायची असेल, तुम्ही स्टार्ट टू एंड करा, आमचं काही अडचण नाही, आम्ही आलं तरी काढून घेऊ. बरं की तुम्ही किती फूट आत घेतली? ही बाराखी आता तुम्हाला सांगतो, जुनी बाराखी हो का इथं होती, कुठं? इथं तेव्हा तुम्हाला हा इथं होती, याची इथं होती जी सुरुवातीची, रस्ता तिकडनं होता. पण त्यावेळेस आणि गोठा माझा हो का हे दिसतंय ना, इकडनं गोठा असा 12 फूट होता. हे काढणार तुम्ही? हा हे काढणार, हे काय ठेवणार नाही, 12 फूट असा होता. तर मला यांनी काय सांगितलं, म्हणले हे तू आहे ना काढून घ्या आम्हाला रस्ता इथं, आणि मलाही कळत होतं का इथं टन होता रस्त्याला, का बघ जाऊ दे बा त्याचे का आपलंही क्षेत्र द्यावं म्हणून मी हे काढून घेतलं. काढून घेतल्यावरती नंतर इथं कांदा चाळ बांधली नवीन, आणि त्यांच्या आणि कांदा चाळाची मी काही एका रात्रीत नाही बांधली, तिचं जवळजवळ 1 महिना काम चालू होतं. नंतर इथं बांधली, इथं बांधल्यावरती म्हणले जागा कमी पडती, पुन्हा ते तोडून आतमध्ये घेतली. जवळपास 30 पर्यंत ही तुम्ही हलवली. 3 वेळा बाराखी तोडून बांधायचं काम केलं, केवळ ह्या काही चुकीच्या लोकांच्या सांगण्यामुळे. चला आपण तिकडे नका टाका जाऊ. हा नका हा मधून जातो हा रस्ता. हा इकडे एकदम पकडा. हा हायवे आहे का?
हा हा नॅशनल हायवे समृद्धी मार्ग. बर हा बघा आता हा 1318 इथपर्यंत कॉन्क्रिटीकरण 10 फुटाचं झालंय. इथून एवढा हा पॅस मधला राहिलाय. नाही नाही, हा कोणता हायवे आहे ना? नाही नाही हायवे नाही हो. हा अच्छा, आपला हा, हा हा, रस्ता आता उभं आहे, उभं आहे. आपण उभा आहे. असं म्हणून ना तुम्ही समृद्धी काय म्हणता? हा मग आता व्हायचंय ना इथं. समृद्धी व्हायचं. हा, अच्छा, समृद्धी व्हायचं. उपहासात्मक बोलले हा तुम्ही. हा तर आता हा बघा इथपर्यंत हे झालंय. आपण इथं उभं आहे. इथं उभे आहेत. हम्म. इथपर्यंत कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. हम्म. इथून थांबा, एक मिनिट पाऊस आला थांबा, इकडे साईच पाऊस आला. आता इथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. हे 1321 पर्यंत. इथून हा 1318 तो इथपर्यंत हे पहा हा 1307. तुमची ती कांदा जाळ कुठे आहे? ही आपली इथं 1318 मध्ये इथं. अच्छा. आता हा तुम्ही जर हे आता तुम्ही खालून पाहिल्यावरती तो सरळ तिकडे जातो, वरून पाहिल्यावरती माझ्या वराकीक येतो. तर हा तुम्हाला नकाशात कुठं वाकडा तिकडा दिसतोय का? एकदम सरळ आहे, ऍक्युरेट. हा. इथपर्यंत तरी सरळ, इथून हा. तर पुढं ते थोडंसं इथपर्यंत. हा. हा. हा तर मग यांनी काय केलं जाणून बुजून. मी त्यावेळेस बोललो होतो का खालून तुम्ही काम चालू करा, पण म्हणजे ह्या दिशेने. ह्या दिशेने उत्तरेच्या दिशेने. हम्म. पण जाणून बुजून काही मी आता त्यांना समाजकंटक नाही म्हणायचे, पण ते विकृत लोक त्यांनी वरून चालू केला. वरून काय चालू का फक्त याचं आणि हे करायचं काय याचं तुटलं पाहिजे, नुकसान झालं पाहिजे. नुकसान झालं पाहिजे हे डोक्यात ठेवून. नाही तर तुम्ही जर तिथं वरती जर पाहिलं तर बघा रस्ता एकदम सरळ व्यवस्थित येतात, तिथं गेल्यावरती वाकडा गेला. बरं माझं असं काय हे नाही का माझ्या लगतचा जो पश्चिमेचा शेतकरी त्याचं क्षेत्र काय जाईल ही माझी इच्छा नाही. हा हे त्याच्यातच रस्ता होतोय, त्याचंही घ्यायला लागत नाही. पण फक्त ती किल्ल्याला आणि आम्हाला एवढ्या जागेत फक्त त्रास द्यायचा एवढंच काम चालू आहे. दोन्ही शेतकऱ्यांना दोन्ही शेतकऱ्यांना. म्हणजे तुमचं एकमेकाशी काहीच भांडण नाही. आमचं भांडण वैयक्तिक काहीच नाही ना. त्याचं नाव आम्ही फक्त आजूबाजूला शेजारी राहतो, पण आमचं वैयक्तिक भांडण काहीच नाही. मोजणी झाली होती, परंतु मोजणीची खूण हा. आणि रस्त्याचं धरलेलं माप हा. वेगळं घेतलं असं हे- व्हिडिओ दाखवला तुम्ही. हा, तो काय दाखवला. दाखवता का पुन्हा एकदा? दाखवतो ना. पण तो व्हिडिओ दाखवतो. ऐका तो कोणी केलाय? जे टेप धरणार होते का त्यांनी केला. त्या लगतच्या शेतकऱ्याचा याच्याशी काही संबंध नाही. ठीक आहे, ती कोणाची असो ती दाखव ना. जे ती धरणार मोजणी सरकारी होती ना? सरकारी मोजणी नव्हती, पण सरकारी माणसं होती. आपली पंचायत समितीची काही माणसं होती, काही भूमी अभिलेखची होती. आणि दाखव आणि हे बघ कॅमेरात दाखव. मोबाईल असतो का? हा. मोबाईल असतो ना, हा. प्ले करा. म्हणजे आणि ह्या लोकांनी त्या शेतकऱ्याचं काय म्हणणं नव्हतं. ह्या लोकांनी फक्त आहे ना चुकीची माप घेऊन मग आता ते याच्यात दिसतंय का तो हद्द वेगळीकडे ना, अजून ते 5-6 फूट वर घेतले. हो बरोबर म्हणजे तुमच्याकडे निघावं म्हणून. माझ्याकडे निघावं म्हणून. आणि त्याचंही जर तिथं झालं तर त्यावेळेस काय ठरलं होतं, तिकून 5 फूट सोडायचं, इकून 5 फूट आणि मध्ये रस्ता घ्यायचा. त्या लगतच्या शेतकऱ्याचा आणि माझा काही संबंध नाही. पण हे जे कोण टेप धरणारे होते यांनी सगळी गडबड करून हा वाद वाढवला. तर आता हे आजूबाजूला काही ग्रामस्थ आहे त्यांचं काय म्हणणं आहे? विचारा ना तुम्ही आता. नमस्कार. हे जे बोलताय ते खरे आहेत का दादा? तुम्ही इथलेच आहेत ना रहिवासी? हे बरेच दिवसापासून चाललेलं आहे. ते कुठेतरी मिटाय पाहिजे, पण ते मिटत नाही ना. कसं मिटल हे? आता कसं मिटन? आता काय ते जर कायद्यानुसार चाललंय तर ते कसं काय मिटणार ना. आता ग्रामपंचायतीचं म्हणजे लेटर आहे वाटतं, हा. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे उकिरडे आहेत यांचं ते सगळं काय ते कांदा चाळ किंवा ते घर बांधले येते रस्त्यामध्ये. आता मी तर रहिवाशी आहे, पण मला जसं आठवत आहे ना तसं या रस्त्याचं कायमच म्हणजे निधी पडतोय, तो परत जातोय कुठेतरी सहमताने मिटून करून घ्यायचं, तर ते चिघळतच चाललंय उलट. आता हे जे रस्ता रुंदीकरणाचं चाललंय समजा काही, हे खरं समाजसेवेसाठी चाललंय का एकमेकांची जिरवायसाठी चाललंय? काय वाटतं तुम्हाला ग्रामस्थ म्हणून? आता तसं बघाय गेलं तर मिटूनच घ्यायला पाहिजे ना. एका जिरवणे करता काही विषयच नाही ना. नाही आता जे कोणी समजा आता करत असतील हे रुंदीकरण, हा. तर ते जनतेचा फायदा व्हावा आता ते यासाठी काय झालं, करतायत हे की- वाडीच्या लोकांनी खरं म्हणजे चिघळावले आहे त्या याच्यामध्ये जायला पाहिजे होतं होऊन काम, पण ते चिकदाळल्यामुळं होत नसल्यामुळं रस्ता ते चिकदाळलं गेले आणि मग त्यामुळे त्याला हे स्वरूप मिळाले असं माझं म्हणणं आहे. ह्याच्या आधी जे जुनं बांधकाम होतं हे बघा, इथं हे टॉयलेट होतं माझं.
हे मी पाडून हम्म. हे टॉयलेट पाडून जागा मोकळी करून दिली. दुसरं खाली गेलं. हा जो इथं गोठा होता हा पाडून मी जागा मोकळी करून दिली. आता त्याची फक्त भीत राहिलेली ती पण मी काढायची वेळ पण ते तुम्ही सरकारी जागेत बांधलं म्हणूनच तोडलं असेल ना. हा मला माहित नव्हतं ही सरकारी जागा आहे, फक्त मोकळी जागा होती म्हणून मी बांधली. ही एक जुनं बांधकाम होतं माझी 80 फुटाची कांदा चाळ होती ती पण मी तोडली. हा जागा मोकळी करून दिली. बघा तुम्ही हा इथला गोठा हे सगळं काढून दिलं आणि त्याचा अभिप्राय मला काय आला माहिती याचा मंडल अधिकाऱ्याचा आणि तलाट्याचा. हे बघा मुंजाबाद चौक ते आंबेदारा रस्ता पानत रस्ता गट नंबर 1318 390 मीटर अंतर सांगितलंय त्यांनी आणि अतिक्रमण आहे नाही. त्यांनी काय लिहिले नाही. नाही. शेरा काय दिलाय अतिक्रमण काढण्यात आले आहे. हे कधीचं पत्र आहे? हे बघा हे तारीख देतो. तयार तारीख 27/2/2025 फेब्रुवारी महिन्यातलं. फेब्रुवारी. त्यावेळेस मी हे काढून घेतले. तहसीलदारांनी तुम्हाला प्रत्येक पत्र दिले का? त्याच्यानंतर आता परत मला तहसीलदारांचा हा नवीन हे दिलंय. म्हणजे मला आता हे काय म्हणता येईल लिफाफा पाठवला असं म्हणता येईल. काय म्हणतात ते? याच्यात असं लिहिलंय का वाचून दाखवतो. विषय डिंगोरे आंबेदारा रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता नकाशाप्रमाणे खुला करून मिळण्याबाबत संदर्भ ग्रामविकास अधिकारी सरपंच ग्रामपंचायतींनी यांच्याकडे पत्र जावं क्रमांक 41/2025 दिनांक 10/7/25 ला त्यांनी हे केलंय. तिथे असं लिहिलंय उपयुक्त विषयास अनुसरून ग्रामविकास अधिकारी सरपंच यांनी मौजे डिंगोरे ग्रामपंचायत हद्दीतील डिंगोरे ते आंबेदारा या जिल्हा ग्रामीण मार्ग क्रमांक 120 हा जिल्हा ग्रामीण मार्ग सांगतात 120 हा रस्ता साधारण 3100 मीटर लांबीचा असून त्यातील 1 किलोमीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले असून त्या पुढील साधारण 390 मीटरचा रस्ता. ठीक आहे, हरकत नाही. त्यांनी अतिक्रमण सांगितले. हे पत्र कधीच आहे? हे पत्र मला मिळाले 1 मिनिट 24/7/25. आता फेब्रुवारी महिन्यात इथं अतिक्रमण नव्हतं. हा आणि आता 24/7 ला हे परत अतिक्रमण आहे. आणि दरम्यानच्या काळात काही स्पॉट पंचनामा वगैरे झाला का इथं कुणाचा तहसीलदारांच्या किंवा? नाही आता हे तहसीलदारने तुम्हाला पत्र दिलं. हो. तहसीलदार इथं समक्ष पाणी करायला आले होते का? आलेच नाही. आणि जर आले असेल तर निदान लगतच्या शेतकऱ्यांना त्यांनी बोलवायला पाहिजे ना. मी तुमच्या इथं स्पॉट पाणीला आलोय, तुम्ही इथं हजर राहा. आम्हाला कुठलाही पत्र व्यवहार नाही. हे त्यांनी कार्यालयात बसून हे पत्र छापले आम्हाला. इथं आता तुम्ही पाहिले हा इथं काय अडवणूक आहे सांगा मला. का बा यंदा काय लिहिलंय का रस्त्यात अतिक्रमण आहे. तुम्हाला कुठं रस्ता अडवलाय आम्ही सांगा. अख्खा 38 फुटाचा रस्ता मोकळा आहे आणि हे तिथं खुर्चीवर बसून सांगत आहेत का रस्त्याला जागा नाही. हे तिथं हे आले का इथं बघायला वस्तुस्थिती. त्याच्याच मंडल अधिकाऱ्यांनी दिलं ना अहवाल की आणि त्यातून मंडल अधिकाऱ्यांनी त्यांच्याच मंडल अधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी म्हणतात अतिक्रमण नाही नाही आणि आणि तहसीलदार म्हणतात अतिक्रमण काढा. तिथं बसून म्हणतात अतिक्रमण काढा. आता हे न्यायचं पुढं. आणि हे ज्यावेळेस 27/2 जे सांगितले मी तुम्हाला वरील दाखवल्याप्रमाणे अतिक्रमण काढल्यावरती त्यांनी हा शहरात. पण आता हे 24/7 हा. म्हणजे आता झालेलं आहे. लगेच तहसीलदारांनी 5 तारीख दिली हा. काढायची. हा. लगेच सगळे येणार आणि कुठेतरी काहीतरी तुमच्या कुणी राजकीय बळ त्यांना पाठीशी घालते का? म्हणजे ते दबाव टाकते तहसीलदार असं वाटतं का? आता माझा तर स्पष्ट आरोप आहे तहसीलदारांना चुकीची माहिती देऊन हे सगळ्या स्कीमा राबवण्यात चाललंय का. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो. मी पण तहसीलदारांकडे पत्र व्यवहार केलाय तर मला त्याच्यावरती काहीच कारवाई. मी त्यांच्याकडे एक मिनिट मी त्यांच्याकडे हा पत्र व्यवहार केलाय. हे बघा 23 तारखेला मी पण त्यांच्याकडे एक माझा म्हणणं अर्ज दिलाय 23 तारखेला. काय म्हणणं आहे तुमचं? माझं त्याच्यात म्हणणं असं आहे माझ्या क्षेत्रातील पानत रस्ता अतिक्रमण काढल्याबाबत मी काढले आणि मी त्यांची माहिती दिली त्यांना. तर माहिती दिल्यावर त्यांच्याकडून पोच घेतली. पोच घेतल्यावरती मी त्यांना माझे 3 मुद्दे मांडले. हे बा मुद्दा 1 वस्तुस्थितीला धरून असे आहे की जर तुम्हाला दक्षिणेकडून गटार सोडून 10 फूट पक्का रस्ता आहे तसेच उत्तरेला 10 फूट गटार पक्का रस्ता आहे तर माझ्या इथे 40 फूट रस्त्यासाठी जागा मोकळी असतानाही त्यामध्ये गटारवर रस्ता होऊ शकत नाही का. हे माझं म्हणणं. मुद्दा 2 जर रस्ता नकाशात सरळ असेल तर माझ्या हद्दीत रस्ता जाणून बुजून वाकडा का केला जातो. मुद्दा नंबर 3 तरी नकाशाप्रमाणे 3.5 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता एक समान रुंदीचा होणार असेल तर माझे बांधकाम मोजणीनुसार अतिक्रमणात येत असेल तर मी स्वतःहून काढून घेईल किंवा आहे तिथे रस्ता करण्यात माझी काही हरकत नाही व तक्रार नाही. तरी याबाबत सक्षम पाहणी करून मला न्याय मिळावा. सोबत मी आधीचे बांधकाम होते त्याचे फोटो जोडलेत. बांधकाम पाडल्याचे त्याचे फोटो जोडलेत. बांधकाम काढलेले शासकीय म्हणजे
तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांनी जे त्यांना हे दिले अहवाल दिलाय तोच वाढला. तर मला याचं माझ्या ह्याचं उत्तर मला मिळालंच नाही तहसीलदारांकडून. आणि डायरेक्ट मला ते 5 तारखेला तुमच्याकडे येऊन ते अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात येईल. मग आता 5 तारखेला तुमचं सगळं बंदोबस्तात खाली अतिक्रमण काढतील. मग आता तुमची भूमिका काय? मी ह्या तहसीलदारांच्या ह्या जो आदेश मी त्यांचा अवमान करणार नाही, पण मी न्यायालयात जाणार त्यांच्या विरुद्ध. त्यांनी खुर्चीवर बसून त्यांनी प्रत्यक्ष जर स्थळ पाहणी केली असती तर आज ही वस्तुस्थिती उद्भवली नसती. त्यांनी खुर्चीवर बसून हा अहवाल हे आदेश काढलाय. त्यांनी जर इथे येऊन आम्हाला लगतच्या शेतकऱ्यांना किंवा आम्हाला बोलून का बाबा हे अतिक्रमण आहे तुमचं किंवा आम्ही तिथं पाहायला आलोय आम्हाला कुठलीही कल्पना नाही देता त्यांनी खुर्चीवर बसून हे आम्हाला पत्र तयार केलं. याचे पंचायत समितीचे अधिकारी आले, त्यांनी मार्किंग केलं. मार्किंग असं केलं का नकाशातलं त्यांनी स्केल काढलं भूमी अभिलेखमधून आणि त्या स्केलनुसार रस्त्याची रुंदी मोजून खुणा करून गेले का बोलले एवढी आमची जागा आहे. तर ही इथपासून तर 1-1.5 किलोमीटर पर्यंत गेली. तर ह्या 1.5 किलोमीटरच्या याच्यामध्ये एक जबाबदार व्यक्ती महत्वाच्या पदावरती त्यांनी जे पद भोगले अंकुश आमले यांच्या बाराकीपासून 16 फूट आतमध्ये मार्किंग गेलं. तर ते काढणार आहे का हा मला तुमच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न आहे. जर आमच्या इथं तुम्हाला एवढी जागा लागते तर तुमच्या इथं तुम्ही काढून देणार का? त्यांचं बी अतिक्रमण निघालंय का? त्यांचं 16 फूट यांच्या बाराकीपासून 16 फूट आतमध्ये कुठे आहे ते? ते वरती दाखवू का तुम्हाला? वरतीच आहे, याच रस्त्याला वरती पण देणार. ते काढणार आहेत का ते? काय माहिती आता ते काय म्हणतात का ही वाद फक्त 350 मीटरचा आहे. पण माझं म्हणणं काय 350 मीटरचा नाही 3.5 किलोमीटरचा आहे. जर 3.5 किलोमीटरचं तुम्ही काढणार असाल तर 350 मीटर हे बोलूच नका तुम्ही. आजही लोकांना जायला रस्ता आहे पण हे रस्त्याचं काम करत नाही, जाणून बुजून करत नाही. आज तुम्ही मी दाखवलंय तिथं रस्ता होऊ शकत नाही लोकांना जायला, पण करायचं नाही का? तर फक्त याच करायचं आणि बाकीच्यांचं मग तुम्ही सगळंच करा. 3.5 किलोमीटर आंबेदारा तो मुंजाबा वस्ती ते आंबेदारा जो काय तेवढं आहे सगळ्यांचं स्केल प्रमाणे. आम्ही म्हणत नाही का इथं 60 तिथं 60 काय असेल ती रुंदी सगळ्यांचं काढून घ्या.